असून या विषयावर नाट्य सादर करीत आहे. शाळेतील विद्यार्थी आपल्यासमोर गीत सादर करत आहेत. नवी दिशा नवीन आशा, नवी दिशा नवीन आशा, समृद्धीने नटवा देशा, समृद्धीने नटवा देशा. संविधानाने हक्क दिला, संविधानाने हक्क दिला, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला. कामधामध्ये सोडा सारे, कामधामध्ये सोडा सारे, मतदानाला आधी जा रे, मतदानाला आधी जा रे, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला. जाती वर्ण धर्मावरती, जाती वर्ण धर्मावरती, बटन दाबा कर्मावरती, बटन दाबा कर्मावरती. मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला. दाना माझी श्रेष्ठ दान दे, दाना माझी श्रेष्ठ दान दे, देशाला दे उन्नत करते, देशाला दे उन्नत करते. मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला. मतदारा तू होई जागा, मतदारा तू होई जागा, लोकशाहीचा बळकट धागा, लोकशाहीचा बळकट धागा. मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला हो, मतदानाला चला चला. अरे दादा, माझी मुलगी 18 वर्ष झाली, तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. अहो मॅडम, माझी भाची आता 18 वर्षाची झाली, तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. अरे थांबा, काय करताय तुम्ही? मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे तुम्ही तिचे लग्न कराल का? अहो मॅडम, 18 वय लग्नाचीच असते ना. हे वय लग्नाची नसते तर एक जबाबदार नागरिक बनण्याचे असते. तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत नोंदवा. बरं मॅडम, आपले वय 18 वर्षाचे झाल्यानंतर आपण आपले नाव मतदार यादीत नोंदवावे व आपली आदर्श लोकशाही सशक्त करावी. अहो मॅडम, माझं वय वर्ष आता 18 झालं, मला मतदार यादीत नाव नोंदवायचं, ते कसं करायचं? अरे वा, खूपच छान. आपले नाव मतदार यादीत नोंदवण्याकरिता आपण आपल्या जवळ असलेल्या कार्यालयात जाऊन, ग्रामपंचायत तहसीलमध्ये जाऊन आपण 6 नंबरचा फॉर्म घेऊन त्याच्यात आपले रेशन कार्ड, आधार कार्ड याची प्रत जोडवावी आणि आपले नाव मतदार यादीत नोंद करावे. ही खूप सोपी पद्धत आहे. अरे वा, खूपच सोपं. आजच मी माझ्या मित्र आणि मैत्रिणींबरोबर नाव नोंदवते. आपण सर्व करू वोटिंग, भविष्याची करू सेटिंग. आपण सर्व करू वोटिंग, भविष्याची करू सेटिंग. मतदान आपल्या हक्काचा, तुमच्या आमच्या हिताचा. मतदान आपल्या हक्काचा, तुमच्या आमच्या हिताचा. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदानासाठी जाग तू, शाण्यासारखा वाग तू. मतदानासाठी जाग तू, शाण्यासारखा वाग तू. अरे मार मार मार. अहो आजोबा, डोळे फुटले काय तुमचे? मला धडकतोस आणि मला समजून काय बघतो या डबड्याचा? अरे हे डबडा नाही, हे मोबाईल आहे. याच्यामध्ये मी फ्री फायर आणि पबजी खेळतो. हे गेम, या गेमनीच मुलांचा गेम केला. अरे मी याच्यामध्ये गेम व पिक्चर बघतो. सकाळी सकाळी तुम्ही नवीन शर्ट, नवीन धोती घालून कुठे चाललाय? काय म्हणावं या पोरांना? तुला माहित नाही का आज काय आहे? नाही आजोबा, नाही माहित मला. अरे आज लोकशाहीचा सर्वात मोठा दिवस म्हणजे आज मतदानाचा दिवस आहे. अरे मतदान रिकामच काम. मतदान आहे रिकामं काम नाही. भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण मतदान केले पाहिजे. अहो मॅडम, मी असं ऐकलंय आपण ज्याला मतदान करतो त्याला मतदान जातच नाही म्हणे. मशीन खराब आहे ही फक्त एक अफवा आहे, असं काहीही होत नाही. आणि यावरती केंद्र सरकारनेही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे EVM सोबतच PVPAT ही मशीनही सुरू केलेली आहे.
तुमचं मत हे अतिशय सुरक्षित असतं, त्यामुळे मतदानाचा आनंद घ्या. जर मी मतदान केले नाही तर माझ्या एकट्याच्या मताने काय होईल? एकट्याच्या मताने काय होणार? देश हा आपला आहे. भारत देशाचे आपण सामान्य नागरिक आहोत. आपण आपले मत करायलाच पाहिजे आणि आपण आपले मत वाया जाऊ द्यायला नाही पाहिजे. चला तर मंडळी, मतदान राजाला जागूया, या लोकशाहीसाठी लढूया. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदानासाठी जाग तू, शाण्यासारखा वाग तू. मतदानासाठी जाग तू, शाण्यासारखा वाग तू. आपण सर्व करू वोटिंग, भविष्याची करू सेटिंग. आपण सर्व करू वोटिंग, भविष्याची करू सेटिंग. मतदान हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे. शासनाने आपल्याला त्या दिवशी सुट्टी दिली आहे. आपण त्याचा पुरेपूर उपयोग करून मतदानाचा हक्क गाजवायला पाहिजे. आपलं एक मत हे फार महत्त्वाचं असतं, कारण की आपल्या एका मतावरती आपल्या येणाऱ्या